नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ॲग्रिकल्चर अकॅडमी मध्ये। या व्हिडिओमध्ये आपण पाहूया इकॉन 353 चा अभ्यासक्रम म्हणजे सिलेबस। या कोर्सचं टायटल आहे ॲग्रिकल्चरल मार्केटिंग ट्रेड अँड प्राइसेस। याचा सिलेबस आपण थेअरी व प्रॅक्टिकलचा अभ्यासक्रम येथे पाहणार आहोत आणि कशा प्रकारे मित्रांनो याचा एक टीचिंग प्लान या अभ्यासक्रमासोबत तुम्हाला देण्यात येईल तुमच्या कॉलेजमध्ये, याबद्दल माहिती आपण येथे पाहूया। या टीचिंग प्लॅनच्या नुसार तुम्ही हा अभ्यासक्रम कंप्लीट करू शकता आणि शेवटी एक पुस्तकाची यादी येथे दिलेली आहे। हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी हे पुस्तक सुद्धा तुम्ही वापरू शकता। तर सुरुवात करूया आपण ॲग्रिकल्चरल मार्केटिंग ट्रेड अँड प्राइसेसच्या अभ्यासक्रमापासून। राईट, थेअरीचा अभ्यासक्रम अगोदर बघूया। ॲग्रिकल्चरल मार्केटिंग, राईट, ॲग्रिकल्चरल मार्केटिंग मग समोर आहे। ॲग्रिकल्चरल मार्केटिंग कन्सेप्ट काय आहे, याच्या डेफिनेशन्स कशा आहे मार्केटच्या, राईट, मार्केटिंग कशाला म्हणतात, यात ॲग्रिकल्चरल मार्केटिंग कशाला म्हणतात, मार्केट स्ट्रक्चर म्हणजे काय, मार्केटिंग मिक्स म्हणजे काय, मार्केट सेगमेंटेशन कशाला म्हणतात, राईट, क्लासिफिकेशन अँड कॅरेक्टरिस्टिक ऑफ ॲग्रिकल्चरल मार्केट म्हणजे याचं कशा प्रकारे आपण वर्गीकरण करू शकतो ॲग्रिकल्चरल मार्केटचा, त्याचे काय गुणधर्म आहेत, राईट, सप्लाय अँड प्रोड्यूस सरप्लस ऑफ ॲग्रिकल्चरल कमोडिटीज याचा सप्लाय व प्रोड्युसर सरप्लस, राईट, नेचर अँड डिटर्मिनंट ऑफ डिमांड अँड सप्लाय ऑफ फार्म प्रोडक्टला कशा प्रकारे डिमांड असेल, कशा प्रकारचा सप्लाय असेल, याचं नेचर व याचं डिटर्मिनंट काय आहेत, राईट, याचाही अभ्यास तुम्हाला करणे आहे। नंतर दिलेला आहे मित्रांनो प्रोड्युसर सरप्लस मध्ये अभ्यासक्रम आपल्याला सांगते याचा अर्थ, याचे प्रकार, राईट, मार्केटेबल अँड मार्केटेड सरप्लस कशाला म्हणतात, फॅक्टर अफेक्टिंग मार्केटेबल सरप्लस ऑफ ॲग्रिकल्चरल कमोडिटीज, ते कोणते फॅक्टर आहेत, घटक आहेत जे आपल्याला जे मार्केटिंग सरप्लसला एका प्रकारे अफेक्ट करतात, त्याला प्रभावित करतात, राईट, प्रोडक्ट लाईफ सायकल पीएलसी याला आपण म्हणूया, कॉम्पिटिटिव्ह स्ट्रॅटेजीज, मीनिंग अँड स्टेजेस इन पीएलसीचा अर्थ काय आहे, पीएलसी म्हणजेच प्रोडक्ट लाईफ सायकल मध्ये कोणते कोणते स्टेजेस आपल्याला पाहायला मिळतात, राईट, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पीएलसीचे गुणधर्म, स्ट्रॅटेजीज इन डिफरंट स्टेजेस ऑफ पीएलसी, प्राइसिंग अँड प्रमोशन स्ट्रॅटेजीज, जसे की प्राइसिंग अँड प्रमोशन स्ट्रॅटेजीज काय असते, ओके, प्राइसिंग कन्सिडरेशन अँड अप्रोचेस, प्राइस कशा प्रकारे ते कन्सिडर करतात, त्याचे अप्रोचेस काय असतात, राईट, जसे की कॉस्ट बेस्ड अप्रोचेस असते की किती खर्च लागत आहे त्या बेसवर, कॉम्पिटिशन बेस्ड अप्रोच असते, मार्केटमध्ये कशा प्रकारची कॉम्पिटिशन चालू आहे, सपोज कोणी एक प्रोडक्ट 10 रुपयात विकत आहेत आणि तुम्ही दुसरा प्रोडक्ट लॉन्च करत आहात, तो 12 रुपयात असेल, तर मित्रांनो कॉम्पिटिशन या कशा प्रकारे तुम्ही त्या 10 रुपयावाल्या प्रोडक्टला देऊ शकतात, कॉम्पिटिशन बेस्ड प्राइसिंग असते। मार्केट प्रमोशन, मार्केटमध्ये आपल्याला प्रमोट करणं आहे, त्याच्यासाठी ऍडव्हर्टायझिंग आहे, पर्सनल सेलिंग आहे, राईट, सेल्समॅन्स असतात, ते पर्सनली जाऊन सेल करतात, सेल्स प्रमोशनच्या ऍक्टिव्हिटीज चालतात, पब्लिसिटी करण्यात येते, राईट। आता याचा अर्थ काय आहे, व्हॉट इज देअर मिनिंग, त्याचा मेरिट डेमेरिट काय आहे, मार्केटिंग प्रोसेस आणि मार्केटिंग प्रोसेसचे फंक्शन्स म्हणजे कार्य, राईट। नेक्स्ट आहे मित्रांनो मार्केटिंग प्रोसेस याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन, डिस्पर्शन अँड इक्वलायझेशन, एक्सचेंज फंक्शन मध्ये बाईंग अँड सेलिंग, राईट, खरेदी करणे आणि विकणे, फिजिकल फंक्शन मध्ये येईल बघा, काय येते फिजिकल फंक्शन्स मध्ये, स्टोरेज साठवणूक, ट्रान्सपोर्ट वाहतूकच्या माध्यमातून ट्रान्सपोर्ट, राईट, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रोडक्ट घेऊन जाणे, प्रोसेसिंग आपल्याला एका प्रकारे कंपनीत चालते, इंडस्ट्रीमध्येचा एक महत्वाचा घटक आहे प्रोसेसिंग, फॅसिलिटेटिव्ह फंक्शन्स मध्ये कोणत्या फंक्शन्स येतात, कोणत्या ऍक्टिव्हिटीज येतात, सरळ सांगायचं झालं तर पॅकेजिंग आहे, यात ब्रँडिंग आहे, यात ग्रेडिंग आहे, यात क्वालिटी कंट्रोल आहे, यात लेबलिंग आहे, ॲगमार्क, मार्केट फंक्शनरीज अँड मार्केटिंग चॅनल्स मध्ये ज्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे ते अशा प्रकारे आहेत, टाइप्स अँड इम्पॉर्टन्स ऑफ एजन्सीज इन्व्हॉल्ड इन मार्केटिंग स्ट्रक्चर, टाइप्स अँड इम्पॉर्टन्स ऑफ एजन्सीज इन्व्हॉल्ड इन ॲग्रिकल्चरल मार्केटिंग मध्ये कशा प्रकारचे प्रकार आहेत आणि कोणत्या एजन्सीज याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत, मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ मार्केटिंग चॅनलचा अर्थ काय आहे, व्हॉट इज मार्केटिंग चॅनल, ऍक्च्युली मार्केटिंग चॅनल नेमकं म्हणायचं तरी कशाला, त्याची व्याख्या काय आहे, कशा प्रकारचे ते असतात, किती लेवल्स आहेत, मार्केटिंग चॅनल फॉर डिफरंट फार्म प्रोडक्ट, वेगवेगळ्या फार्म प्रोडक्टसाठी वेगवेगळे मार्केटिंग चॅनल्स आहेत, इंटिग्रेशन, इफिशियन्सी, कॉस्ट अँड प्राइस स्प्रेड,
याचा आपल्याला मीनिंग, डेफिनेशन अँड टाइप्स ऑफ मार्केट इंटिग्रेशन, मार्केट इंटिग्रेशनचे प्रकार कोणते, मार्केटिंग एफिशियन्सी म्हणजे नेमकं काय, मार्केटिंग कॉस्ट म्हणजे नेमकं काय, राईट, मार्जिन अँड प्राइस स्प्रेड, फॅक्टर अफेक्टिंग कॉस्ट ऑफ मार्केटिंग साठी जे कॉस्ट लागते ना याच्यावर कोणते फॅक्टर्स आहेत जे त्याला अफेक्ट करतात, त्याला प्रभावित करतात, रिझन फॉर हायर मार्केटिंग कॉस्ट का असते, राईट, हायर मार्केटिंग कॉस्ट ऑफ फार्म कमोडिटीज, वे ऑफ रिड्युसिंग मार्केटिंग कॉस्ट, आणि काय ते कारण आहे ज्याच्यामुळे मार्केटिंग कॉस्ट जास्त असते फार्म कमोडिटीजचं, आणि कशा प्रकारे आपण त्याला कमी करू शकतो. रोल ऑफ गव्हर्नमेंट इन ऍग्रिकल्चरल मार्केटिंग, शासनाची काय भूमिका आहे ऍग्रिकल्चरल मार्केटिंग मध्ये, काय रोल आहे. पब्लिक सेक्टर इन्स्टिट्यूशन्स जसे की CWC म्हणजे काय, SWC म्हणजे काय, FCI म्हणजे काय, CSCP म्हणजे काय, DMI म्हणजे काय, त्यांचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, कशासाठी हे इन्स्टिट्यूशन्स आहेत, त्यांचे कार्य काय आहेत, राईट. कोऑपरेटिव्ह मार्केटिंग आपल्या भारतामध्ये, कोऑपरेटिव्ह मार्केटिंग इन इंडिया, रिस्क इन मार्केटिंग, टाइप्स ऑफ रिस्क इन मार्केटिंग म्हणजे कशा प्रकारचे रिस्क मार्केटिंग मध्ये आहेत, त्याचे प्रकार, त्याला कशा प्रकारे आपण एका प्रकारे टाइप मध्ये त्याला डिवाइड केलेला आहे. स्पेक्युलेशन अँड हेडिंग्स अँड ओव्हरव्ह्यू फ्युचर्स ऑफ ट्रेडिंगचा एक ओव्हरव्ह्यू फ्युचर म्हणजे स्पेक्युलेशन अँड हेजिंग. ऍग्रिकल्चरल प्राइसेस अँड पॉलिसी, दिस इज द इम्पॉर्टंट टॉपिक. ऍग्रिकल्चरल प्राइस अँड पॉलिसी, ऍग्रिकल्चरचा प्राइस व त्या संबंधीची पॉलिसी, त्याचा अर्थ, फंक्शन ऑफ प्राइसचं काय फंक्शन असते, ऍडमिनिस्टर प्राइसेस, नीड फॉर ऍग्रिकल्चरल प्राइस पॉलिसी, एक ऍग्रिकल्चरल प्राइस पॉलिसीची जी आपल्याला आवश्यकता कशासाठी आहे, राईट. नंतर आहे मित्रांनो ट्रेड मध्ये कन्सेप्ट ऑफ इंटरनॅशनल ट्रेड म्हणजेच नेमकं काय, त्याची गरज कशासाठी आहे, त्याच्याबद्दलच्या ज्या थेरीज आहेत त्या कशा प्रकारच्या आहे, थेरीज ऑफ ऍब्सोल्यूट अँड कंपॅरेटिव्ह ऍडव्हान्टेज, present status and prospect of international trade in agricultural commodities, GATT and WTO, Agreement on Agriculture and its implication on Indian agriculture, IPR, Intellectual Property Rights. तर या प्रकारचा थेरीचा आपला अभ्यासक्रम आहे. आता थेरीचा अभ्यासक्रम किती लेक्चर मध्ये डिवाइड केलेला आहे हे आपण समोर पाहणार आहोत. आता प्रॅक्टिकलचा अभ्यासक्रम थोडक्यात बघूया, राईट. इथे आपण जास्त चर्चा करणार नाही आहे. प्रॅक्टिकल मध्ये मित्रांनो प्लॉटिंग अँड स्टडी ऑफ डिमांड अँड सप्लाय कर्व्स कशा प्रकारे आहेत, राईट, याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. कॅल्क्युलेशन ऑफ इलॅस्टिसिटीजचं कॅल्क्युलेशन बद्दल तुम्हाला स्टडी करायची आहे. स्टडी ऑफ रिलेशनशिप बिटवीन मार्केट अरायव्हल अँड प्राइसेस ऑफ सम सिलेक्टेड कमोडिटीज, राईट. देन नेक्स्ट इज computation of marketable and marketed surplus on important commodities, study of price behavior over time for selected commodities, construction of indexed number, visit to a local market to study various marketing functions performed by different agencies, identification of marketing channels for selected commodities, collection of data regarding marketing cost, margin and price spread, and presentation of report in class. Visit to market institution like NAFED, SWC, CWC, Cooperating Marketing Society, etc. to study their organization and functions, application of principle of commodity comparative advantage of international trade, right. तर अशा प्रकारे प्रॅक्टिकलचा अभ्यासक्रमामध्ये या गोष्टी इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता आपण सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत मित्रांनो या लेक्चर मधील, ते आहे आपलं टीचिंग शेड्यूल, राईट. टीचिंग शेड्यूल कशा प्रकारे आहे या कोर्समध्ये, एका साईडला वेटेज दिलेलं आहे, दुसऱ्या साईडला लेक्चर ऑफ नंबर दिलेला आहे, आणि मिडल मध्ये त्या टॉपिक किंवा त्या लेसनचं नाव दिलेलं आहे. तर पहिलं लेक्चर तुम्हाला बघायला मिळेल तुमच्या क्लासमध्ये मार्केट अँड मार्केटिंग बद्दल. मार्केट अँड मार्केटिंग मीनिंग, डेफिनेशन, कंपोनंट ऑफ मार्केट स्ट्रक्चरचं मीनिंग, त्याचे कंपोनंट, मार्केट कंडक्ट अँड मार्केट परफॉर्मन्स. याला वेटेज इथे 2 दिलेला आहे, राईट. दिस वेटेज इन मार्क्स आय थिंक. ओके. नेक्स्ट लेक्चर तुमचा असेल ऍग्रिकल्चरल मार्केटिंग बद्दल. मग त्याचा काय मिनिंग आहे, त्याची काय डेफिनेशन आहे, त्याचा काय स्कोप आहे, राईट. सब्जेक्ट मॅटर, ऍग्रिकल्चरल मार्केटिंग का इम्पॉर्टंट आहे इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठी. त्याच्यानंतर आहे बघा थर्ड लेक्चर तुमचा असेल क्लासिफिकेशन ऑफ मार्केट ऑन द बेसिस ऑफ लोकेशन, एरिया, टाइम स्पॅन, व्हॅल्यू ऑफ ट्रान्झॅक्शन, नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन, नंबर ऑफ कमोडिटीज, डिग्री ऑफ कॉम्पिटिशन, nature of commodities, stage of marketing, extent of public intervention, type of population served, accrual of marketing margin, right. तर इथे आपण बघू शकता याला वेटेज आहे 4.
नेक्स्ट जो लेक्चर नंबर 4 तुमचा असेल तो असेल मार्केटिंग मिक्स अँड मार्केट सेगमेंटेशनवर. याला वेटेज आहे 2. तर येथे साईड बाय साईड तुम्ही वेटेज बघू शकता. लेक्चर नंबर 5 तुमचं जे असेल ते असेल डिमांड, सप्लाय अँड प्रोड्युसर सरप्लस ऑफ ॲग्रिकल्चरल कमोडिटीज, नेचर अँड डिटर्मिनंट ऑफ डिमांड अँड सप्लाय ऑफ फार्म प्रोडक्ट. 6 लेक्चर तुमचं असेल प्रोड्युसर सरप्लस, मिनिंग मार्केटेबल सरप्लस, मार्केटेड सरप्लस, त्याचा इम्पॉर्टन्स, फॅक्टर, कोणते फॅक्टर आहे जे त्याला प्रभावित करतात, इन्फ्लुएन्सिंग मार्केटेबल सरप्लस, मार्केटिंग चॅनल्स, त्याची डेफिनेशन. 7 लेक्चर तुमचं असेल प्रोडक्ट लाईफ सायकल, PLC अँड कॉम्पिटिटिव्ह स्ट्रॅटेजीज, मिनिंग अँड स्टेजेस इन PLC, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ PLC. याला जे वेटेज आहे ते 4 आहे. ठीक आहे. नेक्स्ट तुमचं लेक्चर आहे जो की लेक्चर नंबर 8 असेल स्ट्रॅटेजीज इन डिफरंट स्टेजेस ऑफ PLC, प्राइसिंग अँड प्रमोशन स्ट्रॅटेजीज. राईट. याला वेटेज आहे 3. लेक्चर नंबर 9 प्राइसिंग कन्सिडरेशन अँड अप्रोचेस, कॉस्ट बेस्ड अँड कॉम्पिटिशन बेस्ड प्राइसिंग. याला सुद्धा वेटेज आहे 3. नेक्स्ट अर्थात लेक्चर नंबर 10 मार्केट प्रमोशन, ॲडव्हर्टायझिंग, पर्सनल सेलिंग, सेल्स प्रमोशन, पब्लिसिटी, त्याचा अर्थ, त्याचे मेरिट आणि डिमेरिट. याला वेटेज आहे 4. लेक्चर नंबर 11 अर्थात 11 मार्केटिंग प्रोसेस अँड फंक्शन्स, मार्केटिंग प्रोसेस, कन्सन्ट्रेशन, डिस्पर्शन अँड इक्वलायझेशन. याला वेटेज आहे 3. 12 अर्थात 12 मार्केटिंग फंक्शन्स, मीनिंग, एक्सचेंज फंक्शन, बाईंग अँड सेलिंग. राईट. लेक्चर नंबर 13 याला वेटेज आहे 2 मार्क. ठीक आहे. लेक्चर नंबर 12 ला वेटेज दिलेला आहे यांनी 2 मार्क. लेक्चर नंबर 13 फिजिकल फंक्शन, स्टोरेज, ट्रान्सपोर्ट अँड प्रोसेसिंग. ओके. लेक्चर नंबर 13. लेक्चर नंबर 14 फॅसिलिटेटिंग फंक्शन्स, याच्यामध्ये पॅकेजिंग आहे, ब्रँडिंग आहे, ग्रेडिंग आहे, क्वालिटी कंट्रोल आहे आणि लेबलिंग आहे. याला 4 वेटेज आहे. वेटेज नंबर आय थिंक लेक्चर नंबर 15 मार्केट फंक्शनरीज अँड मार्केट चॅनल्स, टाइप्स अँड इम्पॉर्टन्स ऑफ एजन्सीज इन्व्हॉल्ड इन ॲग्रिकल्चरल मार्केटिंग. याला वेटेज आहे 5. 16 लेक्चर नंबर 16 मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ मार्केटिंग चॅनल्स, नंबर ऑफ चॅनल लेवल्स, मार्केटिंग चॅनल्स फॉर डिफरंट फार्म प्रोडक्ट. याला वेटेज आहे 4. लेक्चर नंबर 17 मार्केट इंटिग्रेशनची व्याख्या, त्याचे प्रकार. राईट. त्याच्यानंतर हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल आणि कॉग्लोमेरिझन. ओके. याला आहे वेटेज 4. लेक्चर नंबर 18 मार्केटिंग इफिशियन्सी, त्याचा अर्थ, त्याची व्याख्या, टेक्निकल आर फिजिकल आर ऑपरेशनल एफिशियन्सी, प्राइसिंग आर अलोकेटिव्ह एफिशियन्सी. राईट. याला वेटेज आहे 5. लेक्चर नंबर 19 मार्केटिंग कॉस्ट, मार्जिन, प्राइस स्प्रेड, फॅक्टर अफेक्टिंग द कॉस्ट ऑफ द मार्केटिंग, रिझन फॉर हायर मार्केटिंग कॉस्ट ऑफ ॲग्रिकल्चरल कमोडिटीज, वे ऑफ रिड्युसिंग मार्केटिंग कॉस्ट फॉर फार्म प्रोडक्ट. याला वेटेज आहे 3 मार्क. ओके. म्हणजे 3. आता हे मार्क्स मध्ये आहे की पर्सेंटेज मध्ये आहे लास्ट आपल्याला कळेल. आय थिंक की हे मार्क्स मध्येच असेल वेटेज. लेक्चर नंबर 20 रोल ऑफ गव्हर्नमेंट इन ॲग्रिकल्चरल मार्केटिंग, रेमेडियल मेजर्स, रेग्युलेटेड मार्केट, डेफिनेशन, इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ रेग्युलेटेड मार्केट, फंक्शन, प्रोसेस अँड डिफेक्ट. येथे गव्हर्नमेंटचा काय रोल आहे ॲग्रिकल्चरल मार्केटिंगमध्ये, रेमेडियल मेजर्स त्यांच्याकडून काय घेण्यात येतात, कशा प्रकारे मार्केटला रेग्युलेट करतात, किंवा रेग्युलेटेड मार्केट ऍक्च्युअली म्हणजे नेमकं काय, त्याची डेफिनेशन म्हणजे काय, कशा प्रकारची आहे, त्याचं महत्व. राईट. कशा प्रकारे मार्केटला रेग्युलेट करतात, फंक्शन, प्रोसेस, त्याच्यातले काय डिफेक्ट आहे. नेक्स्ट आहे लेक्चर नंबर 21 मित्रांनो पब्लिक सेक्टर इन्स्टिट्यूशन बद्दल आहे. जसे की वेअरहाऊसिंगचा अर्थ काय, वेअर हाऊसिंग इन इंडिया, सेंट्रल वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन, CWC ज्याला आपण म्हणतो, वर्किंग ऑफ वेअर हाऊस, ॲडव्हान्टेज, स्टेट वेअर हाऊस कॉर्पोरेशन म्हणजे SWC, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया FCI. या इन्स्टिट्यूशन्सचे ऑब्जेक्टिव्ह व त्यांचे फंक्शन्स. वेटेज आहे 3. नेक्स्ट आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट, प्राइस, agricultural price stabilization, need for agricultural price policy, commission for agricultural cost and prices, CACP is very important institution. Administer prices, minimum support price अर्थात MSP, procurement price and issue price. लेक्चर नंबर 22 बद्दल आपण बघितलं. लेक्चर नंबर 23 कोऑपरेटिव्ह मार्केटिंग, मीनिंग, स्ट्रक्चर, फंक्शन्स ऑफ कोऑपरेटिव्ह मार्केटिंग सोसायटीज. राईट. तर येथे मित्रांनो कोऑपरेटिव्ह मार्केटिंग याला वेटेज आहे 2. लेक्चर नंबर 23 24 नॅशनल ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन म्हणजेच नाफेड, स्टेट ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन म्हणजेच मार्कफेड. राईट. स्टेट ट्रेडिंग
ऑब्जेक्टिव्ह टाइप्स ऑफ स्ट्रीट ट्रेडिंग. स्ट्रीट ट्रेडिंगचे ऑब्जेक्टिव्ह काय आहे, कोणते प्रकार आहेत, 4 वेटेज आहे. लेक्चर नंबर 24 आपण पाहत होतो. लेक्चर नंबर 25 रिस्क इन मार्केटिंग, टाइप्स ऑफ रिस्क इन मार्केटिंग 3 वेटेज आहे. नंतर आहे लेक्चर नंबर 26 स्पेक्युलायझेशन, हेजिंग अँड ओव्हरव्ह्यू ऑफ फ्युचर ट्रेडिंग. राईट, याला वेटेज आहेत 2. कॅरेक्टरिस्टिक ऑफ ऍग्रिकल्चरल प्रोडक्ट प्राइसेस, characteristics of agricultural product prices, agricultural price stabilization, need for agricultural price policy, commission for agricultural cost and prices, administer prices, minimum support price, procurement price and issue price. याला मित्रांनो वेटेज आहे 4 आणि हे आहेत लेक्चर नंबर 27. लेक्चर नंबर 28 ट्रेड. आता आपण ट्रेड बद्दल बोलूया. ट्रेडवर कोणते लेक्चर्स आपल्याला इथे पाहायला मिळतील. ट्रेड कन्सेप्ट, इंटरनॅशनल ट्रेडची त्याची गरज म्हणजे नीड, इंटरनॅशनल ट्रेडची व्याख्या, काय फरक आहे इंटरनॅशनल व इंटर रिजनल ट्रेडमध्ये, फ्री ट्रेड वर्सेस प्रोटेक्शन मेजर्स म्हणजेच प्रोटेक्शनिझमची जी कन्सेप्ट आहे याबद्दल. नंतर आहे मित्रांनो लेक्चर नंबर 29 म्हणजे 29 थेरीज ऑफ ऍब्सोल्यूट अँड कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेजेस. याला वेटेज आहे 3. लेक्चर नंबर 30 प्रेझेंट स्टेटस अँड प्रोस्पेक्ट ऑफ इंटरनॅशनल ट्रेड इन ऍग्रिकल्चरल कमोडिटीज, गॅट अँड WTO. याला वेटेज आहे 2. लेक्चर नंबर 31 अग्रीमेंट ऑन ऍग्रिकल्चर अँड इट्स इम्प्लिकेशन ऑन इंडियन ऍग्रिकल्चर, ट्रेड रिलेटेड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट. आता येथे लेक्चर नंबर जे 31 आहे हे अग्रीमेंट ऑन ऍग्रिकल्चर बद्दल आहे. त्याचे काय इम्प्लिकेशन आपल्याला भारताच्या ऍग्रिकल्चरवर पाहायला मिळतात. ट्रेड अँड रिलेट त्याच्याशी संबंधित जे IPR चे इश्यूज आहेत, ट्रिप्स. राईट. लेक्चर नंबर 32 मार्केट अँड मार्केटिंग, याचा अर्थ, याची व्याख्या, याचे कंपोनंट, याचं स्ट्रक्चर. राईट. नंतर मार्केट स्ट्रक्चर हे स्पेसिफिक कन्सेप्ट आहे, त्याचं मिनिंग, त्याचे कंपोनंट व कशा प्रकारे मार्केट कंडक्ट आहे व त्याचा परफॉर्मन्स. राईट. अशा प्रकारे मित्रांनो टोटल इथे वेटेज होते आपला. यांचं जर आपण बेरीज केली तर 100 आणि टोटल लेक्चर्स येथे आहेत 32. ओके. आता आपण प्रॅक्टिकलच्या लेक्चर बद्दल बघूया. प्रॅक्टिकलची यांनी 16 लेक्चर इथे दिलेले आहेत. तर प्रॅक्टिकलच्या लेक्चरला इथे आपण स्किप करूया बिकॉज आपला जो व्हिडिओ आहे त्याची लेंथ ऑलरेडी 17 मिनिट्स झालेली आहे. सजेस्टेड बुक आपण बघूया. हे प्रॅक्टिकलच्या क्लास तुमचं जेव्हा कधी प्रॅक्टिकलचा क्लास होईल त्याच्यामध्ये तुम्हाला हे सिलेबस तर नक्कीच समजून जाईल आणि आय होप की तुमच्याकडे सुद्धा ही सिलेबसची PDF ऑलरेडी असेलच. सजेस्टेड रीडिंग. आता इथे सजेस्टेड रीडिंग मध्ये जवळपास यांनी 6 पुस्तकांचे नावे आपल्याला दिलेली आहे. जसे की आचार्य SS अँड अग्रवाल यांचं बुक ॲग्रिकल्चरल मार्केटिंग इन इंडिया, कौलहन AS व त्यागी DS. राईट. ॲग्रिकल्चरल प्राइस पॉलिसी इन इंडिया, कुलकर्णी KR ॲग्रिकल्चरल मार्केटिंग इन इंडिया, ममोरिया CB अँड जोशी प्रिन्सिपल अँड प्रॅक्टिसेस ऑफ मार्केटिंग इन इंडिया. राईट. ॲग्रिकल्चरल प्रॉब्लेम इन इंडिया. रायटर सेम आहे. सुब्बारेड्डी SP रघुराम P शास्त्री TVN अँड पुस्तकाचं नाव काय, ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स. ओके. ऑक्सफोर्ड पब्लिकेशन. तर अशा प्रकारे मित्रांनो या पुस्तकांची येथे यादी दिलेली आहे. हे पुस्तक तुम्ही पर्टिक्युलर विषय समजून घेण्यासाठी रेफर करू शकता, परंतु एक्झाम आपली सेमिस्टर पॅटर्न असल्या कारणाने वेळही आपल्याला पाहावा लागतो. तर तुम्ही पुस्तक रेफर करता की नोट्स रेफर करता हे तुमच्यावर आहे. आपणही सुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवर या संबंधित लेक्चर अपलोड करणार आहोत इन फ्युचरमध्ये. सध्याच मी प्रॉमिस करत नाही, बट तसं सध्या सुरू आहे, प्लॅनिंग सुरू आहे आणि या संबंधीचे लेक्चर्स तुम्हाला पाहायला मिळतील. तर जर आपण थिअरीचं बघितलं, जे क्लासेस तुम्ही अटेंड करणार आहेत, तर येथे यांनी जो टीचिंग शेड्यूल दिला आहे त्या टीचिंग शेड्यूलनुसार जवळपास 32 क्लासेसमध्ये तुमचा हा कोर्स पूर्ण करण्यात येईल. आता तुम्हाला दुसरे विषय सुद्धा असतात. तर मित्रांनो 32 क्लासेस एका वीकमध्ये किती क्लासेस तुमचे याचे होतात याच्यानुसार किती वेळ याला कंप्लीट करायला लागेल. जवळपास पूर्ण सेमिस्टरच तुमचा हा कोर्स चालेल. राईट. व तुम्ही याची कशा प्रकारे तयारी करता. 2+1चा कोर्स आहे. याची क्रेडिट आपण बघूया. हो 3 आहे याला क्रेडिट. सेमिस्टर 5चा कोर्स आहे. महत्त्वाचा हा कोर्स आहे मित्रांनो, ॲग्रिकल्चरल मार्केटिंग ट्रेड अँड प्राइसेस. तर याची तयारी तुम्ही चांगल्या प्रकारे करा. आपण सुद्धा याच्या तयारीसाठी म्हणजे लेक्चर लवकरात लवकर अपलोड करणं स्टार्ट करूया आपल्या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओ जर पूर्ण पाहायला असेल तर लाईक करायला विसरू नका. तुमचे काही सजेशन फीडबॅक असेल तर कमेंट बॉक्समध्ये तो सुद्धा नोंदवा. आणि मित्रांनो ॲग्रिकॉस अकॅडमीला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. राईट. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.